ज्यांनी हिम्मत केली, ज्यांना घराच्या बाहेर हकललं, पण तरी त्यांनी त्यांचा निर्धार सोडला नाही, असे आमचे क्रांतीबा ज्योतिबा फुले. ऐसे अनेक महापुरुष आहेत. राजर्षी शाहू महाराज, जगतवंदनीय तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मौलाना अब्दुल कलाम आझाद, अहिल्याबाई होळकर असतील, अनेक समाज सुधारक महापुरुष यांनी आपल्या बलिदानाची आहुती देऊन या भारताची निर्मिती केली. आणि या सगळ्यांना आम्ही माणसं आहोत, आम्हाला सुद्धा माणसासारखा जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, तो या देशाचा भाग्य विधाता, या राज्यघटनेचा शिल्पकार, की ज्या बाबासाहेबांमुळे तुम्हा आम्हाला सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य भेटलं. तिथला बहुजन समाज मोकळा झाला, श्वास घ्यायला लागला. म्हणून सगळ्याच महापुरुषांना, बहुजन नायकांना या ठिकाणी प्रथमतः आम्ही त्रिवार अभिवादन करतो. अनेक वेळा आमच्या कार्यक्रमातून अनेक वेळा हेच पुढे रेटल्याचं वेळ झाला, पण एखादा की असो ना हो, देर ना हो जाए, काही देर ना हो जाए. बरोबर आहे ना? हिना पिक्चर पाहिला का? हिरो पोहोचतच नाही नवरीपर्यंत. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारची समाजाची का धुवू नका द्या. हे सरकार आमच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेत आणि घरी झोपत, आम्हाला काही घेतलं नाही. म्हणून सिरियस व्हा. पण चळवळ काय असते एका अर्ध्या मिनिटामध्ये सांगतो. या ठिकाणी या तालुक्यामध्ये ज्यांनी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये, बाबासाहेबांच्या नंतर आणि आजपर्यंत ह्या ज्या चळवळी जिवंत ठेवल्या, त्याचा एक भाग म्हणून सांगतो. ज्यांचं बोट धरून आम्ही या ठिकाणी चाललो, ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, ज्यांच्याकडून आम्ही चळवळीचा आदर्श शिकलो. आज जरी नवरा हयात नाही, काय नाही, नवरा हयात नाही, पण तेच बायको आहे की बाबा तुला समाजाचा वेळ आहे, तुला चळवळीचा वेळ आहे, ते 50 घे, 100 घे, जा सम्राट पेपर वा, गाडीचं भाडं घे, जा लोकांशी बोल, खेड्यापाड्यामध्ये बाबासाहेबांची चळवळ चालू. असे कालकथी भिवाजी सावळे त्यांची बायको हजर आहे. नवऱ्याची या की जरी नवरा सोडून गेलाशी, निघून गेलाशी, पण महानवऱ्याचा विचार, या चळवळीचा विचार तिचं वय पाहते 80 वर्षाची आहे. शिवाजी सावळे 86-90 वर्षाचा माणूस होता, शेवटपर्यंत चळवळीचा विचार सोडला नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की जिवंतच माणसं मिशन चालवतात, मेलेले लोक मिशन चालवू शकत नाही. ही महत्वाची लोक आहेत. काय आमच्या आजच्या आंदोलनाचं नाव? संतप्त निषेध जन आंदोलन. हा मोर्चा आहे का? मोर्चा जर असता तर या ठिकाणी प्रशासन पागल झालं असतं. आमचे मोर्चे शिस्तबद्ध असतात, नियोजनबद्ध असतात आणि लोकसंख्या सुद्धा भरपूर असते. म्हणून निषेध आहे. असो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन तर मुळात करणार नाही, ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. इथं काही कोणाचं इथं डोंगरे, कोणी वाकोळे, कोणी वाघ, कोणी मोरे, कोणी वाघोले, कोणी सावळे, कोणी इंगळे, हे महत्वाचं नाही आहे. तर या ठिकाणी या विचारधारेला विरोध झाला पाहिजे, या कायद्याला विरोध झाला पाहिजे. हा कायदा काय, आता याच्यावर मी हात घालणार आहे. अनेक मान्यवरांनी आपली मतं मांडली.